नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शनवर काही इम्पॉर्टंट ट्रिक बघणार आहोत की ज्या ट्रिक वापरून तुम्ही एक्झाममध्ये काही क्वेश्चन सॉल्व करू शकतात आणि कमीत कमी तुम्हाला 8 ते 10 मार्क मिळू शकतात. तर जनरली इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल करोजनवर मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिसवर नेहमी एक क्वेश्चन विचारला जातो, तर तो म्हणजे एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ से फॉर एक्झाम्पल NaCl सोल्युशन. आता इथं जे NaCl दिलेलं आहे, तर इथं तुम्हाला इलेक्ट्रोलाइट हे वेगवेगळे दिले जातील. म्हणजे कधी कधी से फॉर एक्झाम्पल ते कॉपर सल्फेट म्हणू शकतात, CaSO4. ओके, म्हणजे इलेक्ट्रोलाइट हा कोणताही दिला जाऊ शकतो. ओके, हा झाला इलेक्ट्रोलाइट. युझिंग प्लॅटिनियम इलेक्ट्रोड. आधी तर इलेक्ट्रोड तुम्हाला वेगळे विचारू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला PT विचारू शकतात, प्लॅटिनियम इलेक्ट्रोड, किंवा कधी कधी तुम्हाला ग्राफाइट विचारला जातो, किंवा कधी कधी कार्बन विचारला जातो. म्हणजे तुम्हाला इथं इलेक्ट्रोलाइट हा वेगळा असेल, त्याच्यानंतर तुमचा इलेक्ट्रोड सुद्धा वेगळा असेल. कधी कधी तुम्हाला कॉपर हा इलेक्ट्रोड सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, हा एक पहिला प्रश्न आहे. आता तो कसा सोडवायचा आपण बघूया. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जनरली न्यूमेरिकल विचारले जातात, जे प्रॉब्लेम्स विचारले जातात फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉवर. तर त्याचे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, चला चालू करूया. पहिला प्रश्न. आता तुम्हाला असा प्रश्न जर दिला तर सगळ्यात पहिल्यांदा हा एक तर तुम्हाला 6 मार्काला विचारू शकतात, किंवा तुम्हाला हा प्रश्न 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आता सोडवायचा कसं काय हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा याचा सेटअप तुम्ही काढा. तर इथं मी ऑलरेडी डायग्राम ड्रॉ करून ठेवलेली आहे. तुम्हाला प्रश्न जो विचारला आहे तर त्यावरूनच सेटअप काढायचा आहे. सेटअप कॉमन आहे, म्हणजे मी परत एकदा सांगतो काय सेटअप आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार माहिती आहे की इथं बीकर दाखवायचं. बीकर, ठीक आहे, बीकर. तर त्याला आपण इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणतो. ठीक आहे, आता ह्या बीकरमध्ये तुम्ही काय करणार, इलेक्ट्रोड डीप करणार. हे 2 इलेक्ट्रोड आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण प्लेटच्या फॉर्ममध्ये दाखवली इथं. ठीक आहे, तर हे 2 इलेक्ट्रोड्स आपण दाखवले. ठीक आहे, ओके, ठीक आहे. देन याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सोल्युशन दाखवायचं. सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रोलाइट. सो दीज इलेक्ट्रोड्स आर डीप इन अ सोल्युशन. ओके, ठीक, दाखवलं. त्याच्यानंतर आपल्याला त्यांना कनेक्ट करायचं आहे बॅटरीला, आणि त्यासाठी तुम्ही इथं काय करणार, ह्या वायर्स दाखवणार अशा. याला आपण इन्सुलेटिंग वायर म्हणतो. आणि इथं तुम्हाला दाखवायची बॅटरी, त्याला मी B म्हणतो. ओके, तर बॅटरीला 2 टर्मिनल राहतात. एक राहतं निगेटिव्ह आणि दुसरं राहतं काय राहतं, पॉझिटिव्ह. हा झाला तुमचा सेटअप, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. आता याला तुम्हाला नावं द्यायची. आता बघा, नाव कसं देणार तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल आपण हे एक्झाम्पल, इलेक्ट्रोलायसिस ऑफ NaCl सोल्युशन. म्हणजे इथं जे मी जे ब्ल्यू कलरचं दाखवलेलं हे जे सोल्युशन आहे, हे सोल्युशन कसलं आहे तर ते NaClचं आहे, म्हणून मी त्याला नाव दिलं. प्रश्न तसा आहे म्हणून मी तसं लिहितोय, NaCl. जर तुम्हाला विचारलं कॉपर सल्फेट, तर तुम्ही तिथं कॉपर सल्फेट लिहू शकतात, NaCl. आणि इथं सोल्युशन असल्यामुळं तुम्हाला इथं ब्रॅकेटमध्ये ॲक्वियस लिहिणं गरजेचं आहे. ओके, चलो, ठीक. आता युझिंग विच इलेक्ट्रोड, प्लॅटिनियम. समजा फॉर एक्झाम्पल मी तर प्लॅटिनियम म्हणतोय. आता हा प्लॅटिनियम इलेक्ट्रोड, म्हणजे मी जे ग्रीननी दाखवलेलं आहे, ग्रीननी, ते काय आहे, ते हे प्लॅटिनियम आहे, PT. ओके, PT. देन इकडं पण जो तुम्हाला दाखवलेला आहे इलेक्ट्रोड, हा सुद्धा काय तुमचा PT. ओके, पण आता हे लक्षात घ्या, ज्यावेळेस मी एखादा इलेक्ट्रोड बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करतो, तर त्यावेळेस तो कॅथोड होतो. म्हणजे माझा तुमचा जो असेल प्लॅटिनियम, तर तो झाला प्लॅटिनियम कॅथोड. ठीक आहे, आणि इथं जो असेल पॉझिटिव्हला, तर तो झाला तुमचा प्लॅटिनियम ॲनोड. ओके, ॲनोड. ठीक आहे, याला तुम्ही नाव देऊ शकतात. से आता याला आपण काय म्हणलेलं आहे, बीकर म्हणलं आहे. सो तुम्ही याला नाव देऊन टाका, बीकर. ओके, आणि ही B स्टँड फॉर बॅटरी. याला तुम्ही इन्सुलेटिंग वायर्स पण नाव देऊ शकतात. ठीक आहे, याला नाव देऊ शकता तुम्ही वायर्स फॉर कनेक्शन्स, किंवा इन्सुलेटिंग वायर असं म्हणू शकता.
ही झाली तुमची डायग्राम, हा सेटअप तयार झाला. आता याचंच तुम्हाला शब्दामध्ये डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. म्हणजे कसं, इन द मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ NaCl solution using platinum electrode, here in a electrolytic cell म्हणजे beaker, we have taken aqueous NaCl solution in which platinum electrode is dipped and both the electrodes are connected to the battery by means of the insulating wire. The platinum which is connected to the negative terminal act as a platinum cathode and the electrode which is connected to the positive terminal of battery act as a platinum anode. काय अवघड आहे याच्यामध्ये, हेच तुम्हाला शब्दामध्ये तुम्ही एक्सप्लेन केलं. आता इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय, तुम्ही काय करताय माहिती आहे का, ह्या बॅटरीमधून इलेक्ट्रिसिटी पास करताय NaCl मध्ये, लक्षात घ्या. आता पहिली स्टेप, आता तुम्हाला इथं मेकॅनिझम लिहिलं. पहिली स्टेप, ज्या वेळेस तुम्ही NaCl मध्ये इलेक्ट्रिसिटी पास करतात तर त्यावेळेस त्याचं होतं आयोनायझेशन. मग आता NaCl आहे, हा तुमचा सॉल्ट आहे, त्याचं आयोनायझेशन झालं म्हणजे आयन्स फॉर्मेशन होतं. काय तयार होणार आहे, Na+ आणि Cl-. आता इथे त्यांनी काय सांगितलं, NaCl सोल्युशन आहे. सोल्युशनचा अर्थ काय, की तुम्ही सोडियम क्लोराईड घेतला आणि वॉटरमध्ये डिसॉल्व्ह केलं, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर पण आहे, मग तुम्हाला वॉटरचं पण आयोनायझेशन दाखवावं लागेल. वॉटरमध्ये काय राहतं, H+ आणि OH-, बरोबर आहे, हे आयोनायझेशन दाखवायचं. म्हणजेच या सोल्युशनमध्ये 2 कॅटायन आहे आणि 2 ॲनायन आहे. कोणते, Na+, H+ हे कॅटायन आहे, Cl- OH- हे ॲनायन आहे. ठीक आहे. आता तुम्हाला दाखवायचं कॅथोडिक रिॲक्शन आणि ॲनोडिक रिॲक्शन. आता काय होतं, तुम्हाला हे लक्षात ठेवा, तुम्ही CC आणि AA हे 2 रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करतात इलेक्ट्रोलाइटमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला भेटतात कॅटायन आणि ॲनायन. मग याच्यामधला हा जो C आहे ना, कॅटायन म्हणजे काय, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे कोणाकडे अट्रॅक्ट होता, तर इलेक्ट्रोड. मग C म्हणजे काय, तुमचा कॅथोड म्हणजे काय, निगेटिव्ह इलेक्ट्रोड. म्हणजे कॅटायन हे कॅथोडकडे अट्रॅक्ट होतात, CC रिलेशन लक्षात ठेवायचं. आणि सिमिलरली ॲनायन म्हणजे काय, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, हे कोणाकडे अट्रॅक्ट होतात, अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे कोण, ॲनोडकडं. हे लक्षात ठेवायचं. आणि तिथं गेल्यानंतर ते कॅथोडवर कॅथोडिक रिॲक्शन देतात कॅटायन, आणि ॲनायन हे ॲनोडवर ॲनोडिक रिॲक्शन देतात. मग कॅथोडवर जी रिॲक्शन होते तर त्या रिॲक्शनला म्हणायचं रिडक्शन रिॲक्शन, मी शॉर्टमध्ये लिहितो RED, रिडक्शन. आणि ॲनोडवर जी रिॲक्शन होते तर त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन रिॲक्शन, मी शॉर्टमध्ये लिहितोय OXID, वरती याने लिहितो ऑक्सिडेशन. या 2 आता तुम्हाला इथं रिॲक्शन लिहायचं आहे ॲट कॅथोड. ओके. सो आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला की आता Na+ आणि हा H+, ठीक आहे, हे दोघं पण काय होत आहे, जसं मी तुम्हाला CC सांगितलं, म्हणजे Na+ आणि H+ कॅथोडकडे अट्रॅक्ट होतील. मग आता दोघं पण रिॲक्शन देतील का, तर नाही, दोघांपैकी कोणतरी एक रिॲक्शन देणार आहे. तो कोण आहे, ते H+. आता हे कोण ठरवतं, तर ॲक्टिव्हिटी सिरीज. त्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी सिरीज बघावं लागेल. ॲक्टिव्हिटी सिरीज फॉर कॅटायन, ॲक्टिव्हिटी सिरीज फॉर ॲनायन. आता पाठ करायची का, तर काही गरज नाही. तुम्हाला जेवढं मेकॅनिझम दिलेलं आहे, तुम्हाला सिलेबसमध्ये जे मेकॅनिझम दिलेलं आहे, फक्त तेवढे कॅटायन लक्षात ठेवायचे. आता मी तुम्हाला सरळ सिंपल सांगतो. तुम्हाला Na+ हा लक्षात ठेवायचा, हा ॲक्टिव्ह मेटल असल्यामुळे तो सर्वात वरती राहतो. त्याच्यानंतर तुम्हाला H+ लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला Cu++ लक्षात ठेवायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला Ag+ लक्षात ठेवायचं आहे, Ag+. ओके, एवढे बस. एवढे Ag+ लक्षात नाही ठेवलं तरी झालं. का याच्यावर एक प्रश्न विचारतात, इलेक्ट्रोप्लेटिंग, सिल्वर प्लेटिंग, त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा, Na+ सगळ्यात वरती आहे, नंतर H+, Cu++, Ag+. ॲक्टिव्हिटी सिरीजमधले यांच्या पोझिशन एवढ्या लक्षात ठेवा. Na+ सगळ्यात वर आहे, नंतर त्याच्याखाली H+ आहे, नंतर Cu++ आणि Ag++ आहे. मग आता काय याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर जे मेटल बॉटमला राहतात ना, तर सगळ्यात पहिल्यांदा ते रिॲक्शन देतात, कॅथोडिक रिॲक्शन. म्हणजे त्यांची इलेक्ट्रॉन गेन. आता रिडक्शनचा अर्थ काय होतो माहिती आहे का, इलेक्ट्रॉन गेन, इट्स अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करणं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. त्याला आपण रिडक्शन म्हणतो. आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन काय होतात, लॉस होतात, हे लक्षात ठेवा. कॅटायन इलेक्ट्रॉन गेन करतात आणि रिडक्शन रिॲक्शन देतात.
मग आता Na प्लस का H प्लस, तर नो डाऊट H प्लस पहिले रिॲक्शन देणार आहे, कारण तो Na प्लसच्या खाली आहे, म्हणून त्याची इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी जास्त आहे. म्हणून मी इथं काय करणार, H प्लस काय करणार, तर ह्या कॅथोडकडून एक इलेक्ट्रॉन गेन करणार. आता एकच कारण H प्लसवर किती पॉझिटिव्ह चार्ज आहे, एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो एक इलेक्ट्रॉन गेन करणार. प्लस मायनस काय झालं, न्यूट्रल. आणि H प्लसचं काय तयार झालं, फक्त H म्हणजे हायड्रोजन ॲटम. ह्या रिॲक्शनला म्हणायचं प्रायमरी रिॲक्शन. ही पहिली रिॲक्शन होते. आता सगळ्यांना माहिती आहे का, हायड्रोजन हा अनस्टेबल आहे, तर त्यामुळे इथं रिॲक्शन थांबत नाही. मग दुसरं काय होतं माहिती आहे का, असे दोन हायड्रोजन तयार होतात. म्हणजे काय होतं, H प्लस ॲक्सेप्ट वन इलेक्ट्रॉन, देर इज फॉर्मेशन ऑफ H अनस्टेबल. दुसरा H प्लस येईल, एक इलेक्ट्रॉन गेन करा आणि काय तयार होईल, H. जेव्हा दोन H तयार होतील त्यावेळेस दोन H कंबाईन होतील, कॉम्बिनेशन ऑफ टू हायड्रोजन टेक प्लेस. आणि हायड्रोजन आणि हायड्रोजन कंबाईन झाल्यानंतर काय तयार होतं, हायड्रोजन गॅस. याला म्हणजे सेकंडरी रिॲक्शन. आणि ह्या केसमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या कॅथोडवर हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो. लिबरेट ही रिॲक्शन, याला म्हणजे कॅथोडिक रिॲक्शन. ओके, चला ही समजली. आता जसं कॅथोडवर रिॲक्शन होते तसं ॲनोडवर पण रिॲक्शन होते. मग आता याच्यामध्ये दोन ॲनायन आहे. एक म्हणजे कोण, Cl मायनस, आणि दुसरा म्हणजे कोणता तुमचा OH मायनस. OH मायनस, ठीक आहे. मग आता दोघी पण रिॲक्शन देतील का सगळ्यात पहिल्यांदा, तर नाही. दोघं ॲट अ टाइम रिॲक्शन देऊ शकत नाही ॲनोडवर. मग काय, कोण देणार, कसं लक्षात ठेवणार, तर याच्यासाठी सुद्धा ॲक्टिव्हिटी सिरीज किंवा आपण त्याला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज फॉर ॲनायन असं दिलेलं आहे. तर तुम्हाला जनरली तीन ॲनायनच्या पोझिशन लक्षात ठेवा. एक म्हणजे SO4 मायनस मायनस, ही लक्षात ठेवा, ही सगळ्यात वरती आहे. त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवणार आहे OH मायनस, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवणार सगळ्यात खाली Cl मायनस. ठीक. आता काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात खाली जो आयन राहतो ना त्यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची जास्त राहते. उलट आहे, कॅटायनमध्ये जो सगळ्यात खाली राहतो त्याची टेंडन्सी इलेक्ट्रॉन गेन करण्याची जास्त राहते, आणि ॲनायनमध्ये जे सगळ्यात खाली राहतात त्यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची जास्त राहते. मग आता किती ॲनायन आहे, एक म्हणजे Cl मायनस आणि दुसरा म्हणजे OH मायनस. मग कोण रिॲक्शन देणार आहे, सिरीजवरून समजतं, या पोझिशनवरून OH मायनस आणि Cl मायनस यांना जर कम्पेअर जर केलं तर OH मायनस वरती आहे, Cl मायनस काय आहे, खाली आहे. याचा अर्थ Cl मायनस रिॲक्शन देणार कोणती, ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशनला आपण म्हणतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता Cl मायनस ज्या वेळेस त्या प्लॅटिनियम ॲनोड जवळ जाईल तर त्यावेळेस याच्याकडे एक निगेटिव्ह चार्ज आहे बघा, तो निगेटिव्ह चार्ज त्याला देऊन टाका, याला म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग निगेटिव्ह गेला, उरला काय तुमचं फक्त क्लोरीन, आणि एक निगेटिव्ह म्हणजे एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला. या रिॲक्शनला म्हणजे प्रायमरी रिॲक्शन. ठीक आहे. आता क्लोरीन सुद्धा काय राहतो तुमचा, अनस्टेबल. जसं हायड्रोजन अनस्टेबल तसं क्लोरीन पण अनस्टेबल आहे. मग काय होतं, असे दोन क्लोरीन एकत्र येतात आणि काय तयार होतं, Cl2 गॅस. याला म्हणजे सेकंडरी रिॲक्शन्स. आणि हे तुम्हाला इथं असं दिसेल की हे जे तुमचं ॲनोड दिसतंय इथं क्लोरीन गॅस लिबरेट होतो. दिस इज द रिॲक्शन. ओके, इथं मी तुम्हाला हे रिॲक्शन्स इथं दाखवली बघा, दिस वे. ओके, इथं मला असं वाटतं की हे चुकलेलं आहे. ओके, यांना कन्सिडर करू. तर अशा पद्धतीने तुम्हाला मग शेवट काय लिहिणार तुम्ही, नेट रिॲक्शन. नेट रिॲक्शनचा अर्थ काय की कॅथोडवर कोणता प्रोडक्ट तयार झाला आणि ॲनोडवर कोणता प्रोडक्ट तयार झाला. तर कॅथोडवर तयार झाला हायड्रोजन गॅस, हा प्रोडक्ट आहे, आणि ॲनोडवर तयार झाला क्लोरीन गॅस. दिस इज द मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous NaCl युजिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड. आता तुम्हाला समजा एखादा इलेक्ट्रोलाइट चेंज केला, एखादा इलेक्ट्रोड चेंज केला, तर त्यानुसार तुम्हाला ते मेकॅनिझम लिहिणं गरजेचं आहे. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की इथं हे जे प्लॅटिनियम किंवा ग्राफाईट इलेक्ट्रोड राहतात, कार्बन, हे स्टेबल इलेक्ट्रोड आहे. याला इनर्ट म्हणायचं, इनर्ट इलेक्ट्रोड आहे. जर इलेक्ट्रोड हा जर इनर्ट जर असेल तर कॅटायन ॲनायन रिॲक्शन देतात, मी ज्या पद्धतीने सांगितलं तसं. पण जर समजा इलेक्ट्रोड जर अनस्टेबल असेल त्याला आपण ॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह म्हणतो. इनर्टचा अर्थ इनॲक्टिव्ह होतो, दॅट इज युअर इनॲक्टिव्ह. जर समजा तो इनॲक्टिव्ह असेल म्हणजेच तो स्टेबल असेल तर त्यावेळेस कॅटायन ॲनायन रिॲक्शन देतात, नो डाऊट, त्यावेळेस प्रॉब्लेम नाही. पण जर मी असं म्हणलं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, CSO4 सोल्युशन आहे. ओके, आणि आता तुम्हाला वापरायचं आहे कॉपर इलेक्ट्रोड. तर ह्या केसमध्ये जर इलेक्ट्रोलाइट आणि तुमचा इलेक्ट्रोड हा सारखा असेल, आता सारखं म्हणजे काय, कॉपर सल्फेटमध्ये काय आहे, कॉपर आहे,
आणि इलेक्ट्रोड पण काय तुमचा कॉपर आहे, तर त्या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की अनायन रिॲक्शन देत नाही. अनायन विल नॉट गिव्ह द रिॲक्शन. मग अनायन म्हणजे काय की याचा अर्थ इथं Cl मायनस किंवा OH मायनस किंवा SO4 मायनस हे रिॲक्शन देऊ शकत नाही. कारण का, कारण तुमचा इलेक्ट्रोड हा काय तुमचा इथं ॲक्टिव्ह आहे. मग त्या केसमध्ये कोण रिॲक्शन देतं, तर त्या केसमध्ये तुमचा स्वतः ॲनोड रिॲक्शन देतो. रिॲक्शन सेम होणार आहे, दॅट इज युअर ऑक्सिडेशन. मग त्या केसमध्ये एखादा ॲनोड जर ऑक्सिडेशन जर देत असेल त्याचा अर्थ तो Cu गिव्ज Cu++ अँड इट विल गिव्ज 2 इलेक्ट्रॉन. आता अशा पद्धतीने 2 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो, तर त्यावेळेस ही रिॲक्शन लिहायची. तर अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रोलायसिस घेऊ शकतो. ओके, ही तर सिरीज दिलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की सिरीजमध्ये फार जास्त नाही. इथे Na+ ची एक पोझिशन आहे ती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे H+ आहे, त्याच्यानंतर CO2+ आहे आणि Ag+ आहे. ठीक आहे, तुम्हाला सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे, जे इलेक्ट्रोलाइट दिलेलं आहे, जे इलेक्ट्रोड दिलेले आहे त्यानुसार तुम्ही पोझिशन लक्षात ठेवा. याच्यामध्ये पण SO4 - मी सांगितलं सगळ्यात वरती, त्याच्यानंतर Cl- आहे आणि त्याच्यानंतर OH- आहे, लाईक दिस. ओके, तो ह्या केसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सॉरी, ह्या केसमध्ये OH- खाली बरं का, म्हणजे याचा अर्थ इथं Cl- हा रिॲक्शन देणार नाही. इट विल नॉट गिव्ह द Cl- रिॲक्शन. आता मी तुम्हाला हे जे सांगितलेलं आहे ना, हे ॲक्च्युली आता कसलं आहे, सोल्युशनचं एक्झाम्पल. ठीक आहे, सोल्युशनचं आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं Cl- रिॲक्शन देणार नाही. Cl- नाही देणार तर मग कोण देणार, तर OH- देणार, कारण ॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये OH- खाली आहे. मग तो काय रिॲक्शन देईल, OH- गिव्ज OH+ 1 इलेक्ट्रॉन. ओके, आणि अशी प्रायमरी रिॲक्शन झालं तर असे 4 OH एकत्र येतात बरं का, 4 OH एकत्र येतात अँड दॅट विल गिव्ह ट्वाइस H2O प्लस O2. म्हणजे इथं क्लोरीन गॅस नाही लिबरेट होणार, तर इथं ऑक्सिजन गॅस लिबरेट होणार आहे, हे लक्षात ठेवा. O2 ॲनोडवर ऑक्सिजन गॅस लिबरेट होणार आहे, कारण इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये इथं बघा सिरीजमध्ये पोझिशन कशी आहे, तर पोझिशन असे SO4- हा सगळ्यात वरती आहे, त्याच्यानंतर Cl- आहे आणि सगळ्यात खाली OH- आहे. म्हणून Cl- आणि OH- मध्ये OH- रिॲक्शन आहे. एवढे करेक्शन आहे, तेवढं तुम्ही बघून घ्या फक्त. ह्या सिरीज तुम्ही पाठ करा. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तर तो फॅरेडेज लॉ. तुम्हाला तीन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एक म्हणजे फॅरेडेज फर्स्ट लॉ, W = ZCT. फॅरेडेज सेकंड लॉ, W1/W2 E1/E2. आणि तिसरं रिलेशन आहे, 2 मार्काला पण विचारतात, रिलेशन बिटवीन केमिकल इक्विव्हॅलंट अँड इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. म्हणजे केमिकल इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 96,500 मल्टिप्लाइड बाय EC म्हणजे Z. 96,500 काय आहे, तर दॅट इज 1 फॅरेडे. 96,500 कुलूम म्हणजे 1 फॅरेडे बरं का, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे 3 न्यूमेरिकल तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या बेसवर तुम्हाला विचारलं जातं न्यूमेरिकल. फॉर एक्झाम्पल एक न्यूमेरिकल घेतो आहे, कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड इन अ सेकंड. तुम्हाला काय विचारलेलं आहे, पहिलं बघा विचारलं काय, टू फाइंड. इथं तुम्हाला विचारलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारलेलं आहे टू फाइंड काय, तर टू फाइंड T. तुम्हाला टाइम विचारलेला आहे, लक्षात ठेवा टाइम. कॅल्क्युलेट द टाइम इन अ सेकंड, ते मी ते पण सांगितलं सेकंड. 0.3 ग्रॅम ऑफ कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन व्हेन ए करंट ऑफ 0.5 अँपिअर इज पास्ड. आता काय दिलेलं बघा, टू लिबरेट 0.3 ग्रॅम ऑफ कॉपर. काय दिलं 0.3. जिथं ग्रॅम येईल ना तिथं त्याचं वजन आहे, लक्षात घ्या. G म्हणजे काय, ग्रॅम म्हणजे वजन म्हणजे W, त्याचं नोटेशन W वापरलं. म्हणजे तुम्हाला W दिलं 0.3 ग्रॅम आणि ते सांगितलेलं आहे करंट पास केलाय तुम्ही किती, 0.5 अँपिअर. म्हणजे इथं C आहे, याला नोटेशन तुम्ही C वापरतात किंवा त्याला I वापरतात. एक तर तुम्ही करंटसाठी I वापरा किंवा C वापरा, आणि ते अँपिअरमध्ये दिलं जातं, 0.5 अँपिअर दिले. ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहे. आणि ते सांगितलं बघा इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर. इक्विव्हॅलंट वेटचा सिम्बॉल आहे तुमचं CE. म्हणजे तुम्हाला CE दिलेला आहे, की दिलेला आहे 31.6. ओके, आता बघा ज्या वेळेस तुम्हाला T विचारलेला आहे याचा अर्थ तो फॅरेडेज फर्स्ट लॉ आहे, कारण फॅरेडेज फर्स्ट लॉच्या इक्वेशनमध्ये T दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला T काढायचा आहे. तुम्ही इक्वेशन रिअरेंज जर केलं T, तर हा Z मल्टिप्लाइड बाय C इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे इक्वेशन काय होणार, W/Z मल्टिप्लाइड बाय C. ओके, आता प्रश्न असा आहे की W दिला, C दिला, पण बरेचसे मुलं इथं गफलत करतात. त्यांना असं वाटतं CE म्हणजे इक्विव्हॅलंट वेट म्हणजे Z आहे. इथं तुम्हाला इक्विव्हॅलंट वेट दिलेलं म्हणजे CE दिलेला आहे
आणि तुम्हाला पाहिजे काय झेड, झेड म्हणजे ECE, तुम्हाला ECE दिलेला नाही, पण इक्वेशन मध्ये तुम्हाला काय लागतं, फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला झेड कॅल्क्युलेट करणं आहे. मग असं जर दिलेलं असेल ना इक्वेशन, तर त्यावेळेस हे रिलेशन तुम्हाला वापरावं लागणार आहे, कारण इथं सी दिलेलं आहे आणि तुम्हाला झेड काढायचं आहे. मग आता झेड कसं काढणार, तर ह्या रिलेशनने. जर असं काही तुम्हाला दिलं असेल, इक्विव्हॅलंट वेट दिलेलं आहे, फॅरेडेज फर्स्ट लॉ विचारला आहे, तर तुम्हाला हे रिलेशन वापरून पहिल्यांदा झेड काढावं लागणार. मग आता हे रिलेशन काय, C इज इक्वल टू 96,500 गुणिले EC म्हणजे झेड. मग झेड साठी जर मी रिअरेंज जर केलं, हा झेड इथेच ठेवला, हा 96,500 इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, भागिले होणार आहे. म्हणजे C म्हणजे इक्विव्हॅलंट वेट डिवायडेड बाय 96,500, बरोबर आहे. मग आता इक्विव्हॅलंट वेट किती दिलं आहे, तर इक्विव्हॅलंट वेट दिलेलं आहे 31.6 भागिले 96,500. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला वापरा आणि हे काढून घ्या, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपण काय केलं, गिवन डेटा लिहून घेतला, काय काय दिलेलं आहे तुम्हाला या न्यूमेरिकलमध्ये. काय विचारलेलं आहे, फाइंड आउट टी विचारलेला आहे, तो आपण इथं मांडला. फॉर्म्युला आपल्याने पहिले रिलेशन वापरवला आणि C इज इक्वल टू 96,500 मल्टिप्लाइड बाय EC म्हणजे झेड. फॉर्म्युला रिअरेंज केला, झेड इज इक्वल टू C डिवायडेड बाय 96,500. C ची व्हॅल्यू 31.6 डिवायडेड बाय 96,500. आता तुम्ही जर कॅल्क्युलेटरवर जर केलं, कारण एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे, कॅल्क्युलेटरवरच करायचं आहे. कॅल्क्युलेटरवर जर केलं तर ही व्हॅल्यू नेहमी 10⁻⁴ किंवा -5 -3 च्या फॉर्ममध्ये येते. मग ते किती आले, 3.27 इंटू 10⁻⁴. हे तुमचं काय आलं, तर हे तुमचं झेड आलं. आता शिका, अर्ध न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं आपण. आणि तुम्ही जर साधं कॅल्क्युलेटर जर घेतलं किंवा मोबाईल जर घेतला, तर परीक्षेला मोबाईल अलाउड नसतो. जर साधे कॅल्क्युलेटर जर केलं तर ही व्हॅल्यू होती, ही व्हॅल्यू म्हणजेच ही बरं का. सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये 3.27 इंटू 10⁻⁴ अशी व्हॅल्यू येणार आहे. आणि झेडचं युनिट काय, ग्रॅम पर कुलोम हे युनिट द्यायचं. कारण हा जर 6 मार्काला विचारलं तर इथपर्यंत तुम्हाला 3 मार्क भेटणार आहे, हे लक्षात घ्या. 3 मार्क, अर्ध न्यूमेरिकल झालं. आता तिने सांगितलं की आपल्याला टी काढायचं आहे. मग आता आपण फॉर्म्युला काय वापरणार आहे, फॅरेडेज फर्स्ट लॉ, W इज इक्वल टू ZCT. टी काढायचं आहे म्हणून आपल्याला रिअरेंज करावं लागेल. इक्वेशन इज इक्वल टू W/ZC. आता Z मल्टिप्लाइड बाय C. आता W ऑलरेडी आपल्याला दिलं 0.3 डिवायडेड बाय, आपण Z काढलेलं आहे काय 3.27 इंटू 10⁻⁴. म्हणजे मला इक्वेशन काढताना T इज इक्वल टू काय येणार आहे मी, दॅट इज W डिवायडेड बाय Z मल्टिप्लाइड बाय C. W इज ऑलरेडी गिवन 0.3. आता तुम्ही ज्यावेळेस ते वरती घेताय आणि डिवाइड म्हणताय, तर त्यावेळेस खालची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये घ्यायची नेहमी. 3.27 इंटू 10⁻⁴ डायरेक्टली कॅल्क्युलेटर वापरायचं आणि गुणिले आणखीन काय तुम्हाला विचारलेलं आहे, मल्टिप्लाइड बाय C. करंट पण दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 0.5. ब्रॅकेट क्लोज करायचं आणि डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर उत्तर काढायचं. तुम्हाला उत्तर येईल 1840 आणि 30 सेकंदामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकतात. इथं खाली जे उरलेले आहे त्याला 3 मार्क हे दिले जाते. तर 6 मार्काला हा प्रश्न विचारू शकतात किंवा 4 मार्क सुद्धा विचारू शकतात. आणखीन एक न्यूमेरिकल आपण घेऊया, फॅरेडेज सेकंड लॉवर. एकदम सोपं दिलं जातात. सेकंड लॉवर, एक फर्स्ट लॉ आणि दुसरा सेकंड लॉ. आता बघा, अ सर्टन क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास टू 2 इलेक्ट्रोलाइट सेल कंटेनिंग कॉपर सल्फेट अँड AgNO3. म्हणजे 2 सोल्युशन कॉपर सल्फेट आणि सिल्वर नायट्रेट. इफ 0.29 ग्रॅम ऑफ कॉपर, म्हणजे आता इथे ग्रॅम दिलं म्हणजे हा W आहे, पण काय डिपॉझिट झाला कॉपर, म्हणून याला W कॉपर म्हणायचं. म्हणजे कॉपर डिपॉझिट झालं. किती, त्याचं वजन किती दिलेलं आहे, तर ते दिलेलं आहे त्यांनी 0.29. म्हणजे हे तुम्हाला गिवन थिंग्स आहे, हे तुम्ही ग्रॅम मध्ये लिहिताय, दॅट इज युअर ग्रॅम. ओके. अँड 0.99 ग्रॅम ऑफ सिल्वर आर डिपॉझिटेड. म्हणजे दुसरं वजन दिलेलं आहे W, पण काय डिपॉझिट झाला, सिल्वर. किती दिलेलं आहे, 0.99 ग्रॅम. या गिवन थिंग्स आहे, या गिवन थिंग्स तुम्ही लिहू शकता, म्हणजे लिहावंच लागतात. याला मार्क जर दिलं एक्झाम तर चांगली गोष्ट, आमच्यासारखे मार्क देतात. 1 मार्क तरी ॲटलिस्ट त्या गिवन डेटाला दिला जातो. मग मी तर काय लिहिलं माहिती आहे का, याच्यानुसार हे लिहून घेतलेलं आहे. आता खाली बघा, कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर. इक्विव्हॅलंट वेट म्हणजे तुमचा E आहे फॅरेडेज सेकंड लॉ. तर तुम्ही C घेऊ शकतात किंवा E घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. कोणाचं काढायचं, तर सिल्वरचं काढायचं आहे. म्हणजे मला E सिल्वर काढायचं आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही C सिल्वर पण म्हणू शकतात. हे काढायला लावलेलं आहे. आता बघा खाली काय दिलं, इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर इज 31.6. आता तिने इथं E कॉपर ऑलरेडी दिलेला आहे,
ई कॉपर दिलेलं आहे आणि किती दिलेलं आहे 31.6. इक्विव्हॅलंट वेट ऑफ युअर कॉपर इज गिवन 31.6. ओके, आता हा गिवन डेटा मी इथे लिहून घेतला. डब्ल्यू कॉपर 0.29, इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर ई कॉपर 31.6 दिलेला आहे, वेट ऑफ सिल्वर दिलेलं आहे 0.99 आणि इथं तुम्हाला इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला काय आहे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. फॉर्म्युला आहे W1/W2 इज इक्वल टू E1/E2. ओके, मग आता इथं फॉर्म्युल्यामध्ये थोडासा बदल करून घ्यायचा. W1 एक तर तुम्ही कॉपरला एक नंबर द्या किंवा सिल्वरला द्या, काहीतरी एक करा, एक नंबर म्हणा किंवा 2 नंबर म्हणा. मग आता मी एक नंबर ऐवजी काय लिहिणार माहिती आहे का, फक्त W1 ऐवजी मी लिहितो W कॉपर. ठीक आहे, आणि W2 ऐवजी मी लिहितो W सिल्वर, बस. ओके, इज इक्वल टू हा E1 आहे, एक नंबरला आपण कॉपर म्हणलेलं ई कॉपर म्हणायचं आणि 2 नंबरला आपण सिल्वर म्हणलेलं म्हणून आपण त्याला ई सिल्वर म्हणायचं आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा फॉर्म्युला तयार या न्यूमरिकलनुसार. आता एकदम सोपं आहे की नाही. आता तुम्हाला सगळं दिलेलं आहे, काहीच करायचं नाही तुम्हाला. डब्ल्यू कॉपरची किंमत टाकून घ्या 0.29. ओके, डिवायडेड बाय डब्ल्यू सिल्वर 0.99 इज इक्वल टू ई कॉपर तुम्हाला न्यूमरिकलमध्ये दिलेलं आहे 31.6 आणि ई सिल्वर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, कसं करणार, तिरकस गुणाकार करा, म्हणजे हा इकडं हा करायचा, इकडं हा करायचा. मग मी काय केलं 0.29 मल्टिप्लाइड बाय काय घेतलं ई सिल्वर इज इक्वल टू 0.99 मल्टिप्लाइड बाय 31.6. ओके, सो ई सिल्वर काढायचं आहे मला, म्हणून हा 0.29 इकडे गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार आहे, भागिले होणार आहे 0.29. मस्तपैकी कॅल्क्युलेटर वापरा. कॅल्क्युलेटर जर वापरला तर तुम्हाला हे उत्तर भेटेल 107.87. म्हणजे ई सिल्वर इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर काय आहे 107.87. आता याला काही तुमचं जे इक्विव्हॅलंट वेट राहतं त्याला काही कोणत्या प्रकारचं युनिट नसतं. तर अशा पद्धतीने फॅरेडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि रिलेशनवर तुम्हाला न्यूमरिकल विचारतात 6 मार्काला किंवा 4 मार्काला. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक्स वापरून सोडू शकतात न्यूमरिकल्समध्ये काही फॉर्म्युले 3 फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतात. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचे फक्त तुम्हाला 3 कॅटायन आणि 3 अनायन याच्या पोझिशन लक्षात ठेवायचे आहे. डायग्रॅम ही तुमच्या क्वेश्चनवरून तुम्हाला ड्रॉ करायची. डायग्रॅम सेम राहणार आहे, फक्त नावं बदलतील. नावं कसे बदलतील तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये कोणता इलेक्ट्रोलाइट दिला आणि कोणता इलेक्ट्रोड दिला आहे यावरून तुम्हाला ते चेंज करावं लागेल. बाकी मेथड सेम राहणार आहे. डिस्क्रिप्शन तुम्ही लिहिताय, तुम्हाला इथं 2 मार्क दिले पाहिजे. रिॲक्शन लिहिता, आयोनायझेशन लिहिली, कॅथोडवर कोणती रिॲक्शन होती ती लिहिली, ॲनोडवर कोणती रिॲक्शन होती ती लिहिली, नेट रिझल्ट लिहिला, असं तुम्हाला कॅटेगरीनुसार मार्क भेटतील. आणि ज्यावेळेस तुम्ही न्यूमेरिकल सोडवता तर त्यावेळेस तुम्हाला गिवन डेटा, त्याच्यानंतर तुम्हाला काय कॅल्क्युलेट किंवा काय फाइंड करायला लावलेलं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. दॅन फॉर्म्युला, तुम्हाला फॉर्म्युला, त्यानंतर फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्या किमती टाकायच्या. किमती टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर भेटतं, त्या उत्तरचं युनिट ते जर हापच झालेलं असेल तर दॅन तुम्हाला जे मेन कॅल्क्युलेट करायचं जसं आपण टी कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग फॅरेडेज फर्स्ट लॉ वापरून टीसाठी इक्वेशन रिअरेंज करायचं, त्या व्हॅल्यूज टाकायच्या. कॅल्क्युलेटर वापरा, कॅल्क्युलेटर वापरायला बंदी नाही, फक्त कॅल्क्युलेटर कसं वापरायचं हे आपल्याला जमलं पाहिजे. बरेचसे लोक व्हॅल्यू टाकतात, भागिले करतात आणि खालचा जो पोर्शन आहे तर तो ब्रॅकेटमध्ये घेत नाही, तर त्यामुळे उत्तर चुकतं. तुम्हाला खालचा पोर्शन ब्रॅकेटमध्ये घ्यावा लागेल, त्याला क्लोज करावं लागेल. एंटर मारलं तुम्हाला उत्तर भेटून जातं. युनिट लिहिणं गरजेचं आहे, म्हणजे गिवन डेटाला तुम्हाला मार्क भेटू शकतात, देतात. फाइंडला मार्क देतील, फॉर्म्युलाला मार्क आहे, युनिटला मार्क आहे, स्टेप्सला मार्क आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकतात. तर ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. आत्तापुरतं एवढं सफिशियंट आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण फ्युएल आणि कंबशनवर कशा पद्धतीने ट्रिक्स वापरून एक 10-15 मार्क आपण मिळवू शकतो तर ते बघूया. तोपर्यंत धन्यवाद. गुड बाय.